नमस्कार, करिअर मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील 12वी पास व पदवीधर यांच्यासाठी अगदी चांगली संधी साधून आली ती म्हणजे रेल्वे भरती आलेली आहे। मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्या अंतर्गत पूर्ण भारतामध्ये रेल्वे भरती आलेली आहे। यासाठी आपल्या सर्वांनाही खूप चांगली संधी साधून आली असं म्हणायलाही काही हरकत नाही। ही रेल्वे भरती केंद्र शासनाच्या अंतर्गत होत असल्याने परीक्षा मराठीत होणार आहे का इंग्रजीत होणार आहे की हिंदीत होणार आहे, अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असणार आहे, वयोमर्यादा काय राहणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, या सर्व प्रश्नांची आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठीमधून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला अचूक पद्धतीने समजेल व तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकणार असाल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। इथे पाहू शकता की रेल्वे भरती बोर्ड म्हणजे RRB मध्ये भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। RRB म्हणजे केंद्र शासनाच्या अंतर्गत परीक्षा घेण्यात येत असते। आता RRB NTPC म्हणजे काय, नॉन टेक्निकल साठी ही भरती असणार आहे। यामध्ये एकूण पदे असणार आहे 11,558 आणि पात्रता ही 12वी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहात। अर्ज करण्याची तारीख असणार आहे 14 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर 2024 पर्यंत। या संदर्भात RRBच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण अर्ज करू शकणार आहात। यानंतर या पदासाठी अप्लाय यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे? उमेदवाराने किमान 12वी उत्तीर्ण किंवा पदवीधर असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा काय असणार आहे? तर ज्या विद्यार्थ्यांकडे पदवी असेल अशांसाठी वयोमर्यादा ही 18 ते 36 वर्ष असणार आहे व पदवीपूर्व पदांसाठी म्हणजे पदवीपूर्ण म्हणजे 12वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 33 वर्ष वयोमर्यादा असणार आहे। यानंतर पाहूया परीक्षा शुल्क काय देण्यात आलेलं आहे। या गटामध्ये येत असेल तर तुम्हाला परीक्षा शुल्क हे 250 रुपये असणार आहे। परीक्षा फी संदर्भात खाली सांगण्यात आलेलं आहे। पहिल्या टप्प्यातील CBT ला उपस्थित झाल्यावर बँक शुल्क वगळून रुपये 400 परत दिले जाईल। परतावा तपशील यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की पहिल्या टप्प्यातील CBT ला उपस्थित झाल्यावर बँक शुल्क वगळून रुपये 400 परत दिले जाईल। म्हणजेच काय, जे विद्यार्थी जनरल व OBC मधून फॉर्म भरणार आहेत ते 500 रुपये परीक्षा फी 400 रुपये परत मिळणार आहे। त्याचप्रमाणे SC ST महिला, माजी सैनिक, तृतीयपंथी, आर्थिक दृष्ट्या कमकुवत 250 रुपये यांनाही फीस एक्झाम दिल्यानंतर परत दिली जाणार आहे। पदवी पूर्व वेतन म्हणजे 12वी पास उमेदवार अर्ज करणार आहेत त्यासाठी कोणकोणते पोस्ट आहेत आणि किती? सर्वप्रथम तिकीट क्लर्क यासाठी 21,700 रुपये, कम टायपिस्ट यासाठी 19,900 असणार आहे पगार, क्लर्क कम टायपिस्ट यासाठी 19,900 असणार आहे व ट्रेन क्लर्क यासाठी 19,900। या 4 पोस्ट मध्ये कमर्शियल कम अकाउंटंट क्लर्क, ज्युनियर क्लर्क आणि ट्रेन्स क्लर्क या पोस्ट 12वी पास असणाऱ्या उमेदवार अप्लाय करू शकणार आहेत। जे विद्यार्थी 12वी पास आहे ते विद्यार्थी अप्लाय करू शकतात। यामध्ये ट्रेन्स क्लर्क साठी टायपिंगची आवश्यकता राहणार नाही, म्हणजे तुम्ही 12वी पास असेल तरी चालणार आहे या पोस्टला अप्लाय करण्यासाठी। यानंतर आता पदवीधर वेतन, पदवीधर ज्यांच्याकडे पदवी आहे अशांसाठी किती पोस्ट असणार आहे? 4। चीफ कमिशनर कम तिकीट सुपरवायझर आणि एकूण पगार असणार आहे 35,400 रुपये। यानंतर स्टेशन मास्टर या पदासाठी 35,400 रुपये पगार असणार आहे। गुड्स ट्रेन मॅनेजर यासाठी 29,200 रुपये वेतन असणार आहे। ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी 29,200 पेमेंट असणार आहे व सिनियर क्लर्क कम टायपिस्ट यासाठी 29,200। जे विद्यार्थी पदवीधर आहे अशांसाठी या 5 पोस्ट साठी अप्लाय करू शकतात। यानंतर पाहूया आता यामध्ये केंद्र शासनाची एक्झाम असल्यामुळे CBT 1 व CBT 2 अशा 2 भागामध्ये एक्झाम घेण्यात येत असते। तर
पहिली स्टेज ही CBT 1 म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. यात परीक्षा कशा पद्धतीने होते, परीक्षेचं स्वरूप काय याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. प्रश्नांची संख्या, जेवढे प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क देण्यात येतो. सामान्य जागरूकता म्हणजे जनरल अवेअरनेस साठी 40 प्रश्न असणार आहेत. गणित म्हणजे मॅथमॅटिक्स साठी 30 प्रश्न असणार आहे. यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र म्हणजे रिझनिंग साठी 30 प्रश्न, असे एकूण 100 प्रश्न असणार आहेत व 120 मिनिटे कालावधी असणार आहे. यानंतर पाहूया आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्र शासनाच्या ज्या काही एक्झाम होतात त्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. भरपूर जण याबद्दल सांगतच नाहीत की निगेटिव्ह मार्किंग आहे का नाही, फक्त जागा किती आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता का नाही याबद्दल सांगतात. हा मुद्दा इथलाच जात नाही. तर इथे पाहू शकता चुकीच्या उत्तरासाठी एकाच 3 मार्क कापले जाणार आहे. त्यामुळे एक्झाम देताना खूप काळजीपूर्वक तुम्हाला द्यावी लागणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि सर्व प्रश्न हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी असणार आहे. पुढे पाहूया आता निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे. तर निवड प्रक्रिया ही CBTचा पहिला टप्पा म्हणजे जे विद्यार्थी CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट मध्ये पास झालेले असेल त्यांना पुढच्या टप्प्यासाठी म्हणजे CBT दुसऱ्या टप्प्यासाठी बोलवण्यात येतं. मग त्या टप्प्यामध्ये तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुमची DV म्हणजे कागदपत्रे पडताळणी होत झाल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते व यानंतर तुमची फायनल निवड केली जाते. अशा पद्धतीने निवड प्रक्रिया होत असते. आता एक्झाम साठी अभ्यासक्रम काय असणार आहे याबाबत माहिती घेऊया. यामध्ये गणित हा विषय वर पाहिल्यानुसार आपण गणित, मॅथमॅटिक्स व रिझनिंग या 3 साठी 100 प्रश्न व 920 मिनिटं असणार आहे. तर अभ्यासक्रम पाहूया. गणित या विषयामध्ये संख्या प्रणाली असणार आहे. दशांश, अपूर्णांक, LCM, गुणोत्तर प्रमाण, टक्केवारी, वेळ आणि काम, वेळ आणि अंतर, साधा व गुंतवणूक व्याज, नफा यासारखे अल्जेब्रा, भूमिती, त्रिकोणमिती या असे बेसिक टॉपिक वर आधारित गणित विषयाचा अभ्यासक्रम आहे. यानंतर सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र या विषयामध्ये तुम्हाला कोडिंग, डिकोडिंग, गणितीय क्रिया, साम्य व फरक, नाते, जबलिंग, वेन डायग्राम, कोड अशा स्वरूपामध्ये यावर आधारित प्रश्न विचारण्यात येतात. यानंतर सामान्य जागरूकता म्हणजे जनरल अवेअरनेस, यामध्ये जे चालू घडामोडीवर आधारित असतात प्रश्न जनरल अवेअरनेस मध्ये प्रश्न विचारले जातात. इथे तुम्ही यावरच आधारित प्रश्न विचारले जातात. इथे पाहू शकता भारतीय साहित्य, स्मारके, स्थळे, सामान्य विज्ञान व जीवन विज्ञान, 10वी पर्यंत आधारित पाठ्यपुस्तकावर भारताचा इतिहास, स्वतंत्र संग्राम अशा जनरल अवेअरनेस मध्ये म्हणजे सामान्य जागरूकता या विषयामध्ये प्रश्न विचारण्यात येत असतात. अशा पद्धतीने रेल्वे भरती केंद्र शासनाची असल्याने खूप जणांच्या मनात भीती असते की मला अभ्यासक्रम कळणार नाही, फीस किती असणार आहे, पेमेंट किती असणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती आपण मराठीमधून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे.